आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज मुद्दामून मी परत दाखवणार आहे की संसदेमध्ये याच्या अगोदर काय चालत होतं, आता काय झालं आणि आता जे काय राहुल गांधींच्या विरुद्ध मोर्चे निघतायत, निदर्शनं होत आहेत, त्याला उत्तर देणं आवश्यक आहे। आमच्या कॉमन मॅन चॅनलवर म्हणून गेल्या वर्षी संसदेमध्ये आपले खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र हे काय म्हणाले आहेत ते जरा बघा। मैं इनको बताना चाहूँगा कि हम धर्म के ठेकेदार नहीं है, हम धर्म के जो है पहरेदार है। हमने धर्म की पहरेदारी की है। प्रभु श्री राम के अस्तित्व के लिए कार सेवक हो या हमारे देश के प्रधानमंत्री हो, उन्होंने जो है आज धर्म की पहरेदारी की। इसलिए 500 साल बाद सर 500 साल बाद 500 साल बाद यहाँ पर धर्म की पहरेदारी की। इसलिए 500 साल बाद एक युग पुरुष का जन्म हुआ जिसका नाम नरेंद्र मोदी है। उन्होंने आज मंदिर जो है यहाँ पर बनाया। आता संसदेत हे संसदेतलं आहे आणि ते रेकॉर्डवर आहे। ते रेकॉर्डवरनं काढलं नाही। त्यावेळेस कोणीही जे हिंदू बिंदू जे आहेत त्यांनी कोणीही मोर्चे बिरचे निषेध वगैरे केला नाही। आम्ही केलेला आहे, बऱ्याच जणांनी केला, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून हे चॅनल काढले। आता हा विषय झाला आणि काल परवाकडे संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते, ते पण संसदेचे खासदारच आहेत, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी हिंदुत्व वगैरे बद्दल जे म्हटलं ते सर्व हिंदूंच्या लोकांसाठी म्हटलेलं नाही। त्यांनी मोदी, शहा आणि भाजपच्या लोकांना म्हटले का तुमचं हे हिंदुत्व खरं नाही। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जे म्हणतात की काँग्रेस बरोबर गेले शिवसेना, म्हणजे त्याने हिंदुत्व सोडलं। आता हे संसदेतलं चित्र बघा, हे राहुल गांधीजींच्या हातात शिवशंकराचं फोटो आहे, इतर लोकांचा, आणि ते काय बोलतात ते बघा। हिंदू धर्म में साफ लिखा है सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए। आप हिंदू हो ही नहीं। पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है, बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है। By showing an image of our refuge, okay? सर शिवजी की फोटो नहीं दिखा सकते सर? एक मिनट मान्य सदस्य। सर आपल्या शिवशंकराचं फोटो दाखवलाय पहिले, म्हणजे त्याने हिंदुत्व तुम्हाला दाखवलंय आपल्या संपूर्ण या जगाला, आणि ते संसदेत दाखवले। ते महत्वाचं आहे का 500 वर्षात असा कोणी जन्माला आलेला नाही, हे महत्वाचं आहे। याचा जरा विचार करा आणि लोक जरा शांत ठेवा। झालं तेवढं खूप झालं।
हे आदळापट करून काही उपयोग होणार नाही. विधानसभेची तयारी करावी आणि यावं सामोरं. जय हिंद, जय महाराष्ट्र.